नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या दिवसाची वाट पाहत होतो, गेल्या 4-6 महिन्यांपासून, तो दिवस आज आलेला आहे फायनली. म्हणजे इलेक्शनचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडलेली आहे की जे एक्झिट पोलने सांगितलं होतं ना, त्याच्या अगदी विपरीत असं म्हणता येणार नाही, परंतु त्यांच्या थोडं अगेन्स्टमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे जिथे त्यांनी NDAला 350 ते 380च्या आसपास सीट दिली ते आपण 10-15% जरी मार्जिन घेऊन चालू तरी ॲटलिस्ट 320 यायला पाहिजे नव्हते. आणि काल किती सीट आल्यानंतर काय होऊ शकतं हे आपण डिस्कस केलं होतं. आणि आज खरं तर या लेवल डिस्कस करण्यात जास्त रस नाही आहे मला, किंवा मी आजच्या व्हिडिओमध्ये लेवल डिस्कस नाही करणार. पण हे जे काय होतं आहे ना, त्याच्यानंतर आपला अप्रोच काय असला पाहिजे मार्केटकडे पाहण्याचा आणि तो काय असला पाहिजे हे थोडक्यात समजून घेणार आहे. कारण का पुढील 1-2 दिवसासाठी लेवल तेवढ्या महत्त्वाच्या नसते. 320 येणं तरी अपेक्षित होतं, परंतु त्याच्याही खाली म्हणजे आता 300च्या आसपास आहे. 295 वगैरे कंटिन्युअस NDAला सीट दाखवत आहे. आता काय झालं माहिती आहे का, मानसिकता आपली थोडी विचित्र आहे. म्हणजे आपल्याकडे काय झालं आहे, ज्यांचे 10 सीट आले, ज्यांचे 15 सीट आलेत ना, ते जल्लोष साजरं करतात. आणि त्यांचे 240 आलेत ना, लोकांना असं वाटतं की ज्यांचे 240 आलेत म्हणजे त्यांचं काहीतरी होऊन गेलं, झालं, त्यांचा पराभवच झालेला आहे. लिटरली काय झालेलं आहे, यांना फक्त 30 ते 32 जागांची आवश्यकता आहे. आणि ज्यांचं जे अगोदरचं गठबंधन ज्याला आपण म्हणतो ते आहे, ते ऑलरेडी मेजॉरिटीमध्ये आहे. परंतु जे काही सेंटिमेंट आहे आणि मार्केटमध्ये जे सेंटिमेंट गेले काही दिवस चाललं होतं ना, की NDA गव्हर्नमेंट पुन्हा येईल, म्हणजे मोदीजीच पंतप्रधान होतील परत, परंतु जे काही मेजॉरिटीने येईल ना, ते मेजॉरिटी आता सध्या दिसत नाही. आणि मार्केट आता ते डिस्काउंट करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे गेले काही दिवस खूप दिवसानंतर, म्हणजे अगदी एक वेळ तर अशी होती की निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही जवळ पोहोचले होते लोअर सर्किटच्या. लोअर सर्किट लागले नाही, नंतरून थोडंफार रिकवर होऊन मार्केट त्या ठिकाणी बंद झालेलं आहे. तर आता ही एक अपॉर्च्युनिटी आहे किंवा कसं हे फक्त आपल्याला पाहायचं आहे की पुढे आपण काय करू शकतो. तर उद्यासाठी थोडक्यात सांगतो, उद्या परवा ज्यांना स्कॅल्पिंग जमतं आहे किंवा अगदी फास्ट एंट्री जमते ना, त्यांनीच ट्रेड करा. बाकीच्यांनी अवॉइड केलं तरीही चालतील. अजूनही जे प्रीमियम आज विक्स जवळजवळ 40 ते 45% वाढताना पाहायला मिळालं होतं आपल्याला. म्हणजे जो विक्स काल अगदी कमी झाला, मार्केटमधून जे काही टेन्शन होतं ते कमी झाल्यासारखं वाटत होतं, परंतु अचानक विक्समध्ये मोठी रॅली ज्याला आपण म्हणू शकतो ते पाहायला मिळालं. आणि मार्केटमध्ये हा फॉल या रेंजमध्ये गेल्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून आपण होतो. एक्झिट पोलवरती रिॲक्शनला आपण त्याच्यावरती जाऊन क्लोज झालो. म्हणजे हा ब्रेकआउट आला आहे असं दिसलं आणि तो ब्रेकआउट फॉल्स ब्रेकआउट ठरला आणि मार्केट अगदी ब्रेकडाऊनला येऊन बंद झालेला आहे. तुम्ही विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो एकदा अवश्य पाहून घ्या. त्यामध्ये आपण जे टार्गेट ठेवलं होतं ना, ते इथे ठेवलेलं होतं. पहिलं टार्गेट इथे 21,200च्या आसपास, त्यानंतर 20,800 जाऊ शकतं. म्हणजे एक 10 ते 15% करेक्शन मार्केटमध्ये होणं गरजेचं आहे जर असं काही झालं तर. आता हे काय होतं हे एकदा समजून घ्या, म्हणजे पुढे काय करायचं हे तुमच्या लक्षात राहील. ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा नवीन स्टॉक खरेदी करायचे किंवा SIP करायचे, त्यांच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी असू शकते. ते कसं मार्केटमध्ये फिअर काय आहे, गव्हर्नमेंट तर पुन्हा तेच येत आहे. आणि असं नाही की वीक गव्हर्नमेंट बनते, स्ट्रॉंग गव्हर्नमेंट आहे. 272 लागतात, यांच्याकडे जवळजवळ 295 तरी आरामात येतील, किंवा काही नंतर 285-90 तरी येतील. म्हणजे क्लिअर कट मेजॉरिटी आहे. पण तरीही फेअर का आहे, कारण का जे गव्हर्नमेंट स्वतः BJPचं बनणार होतं ना, ते त्यांना आता पार्टनर घेऊन किंवा कोलिशन पार्टनर घेऊन बनवायला लागणार आहेत. आणि मग ते फिगर आउट करण्याचा प्रयत्न सध्याला मार्केट करू शकतं की कोणाला कोणतं मंत्रालय मिळू शकतं किंवा कोणते मिनिस्टर बनू शकतात. कारण तर कोलिशन पार्टनर येणार म्हणजे त्यांना आपल्याला काहीतरी सीट द्यावे लागणार BJPला. आणि मग त्याचा परिणाम काय होईल मार्केटवरती हे पाहण्याचा प्रयत्न करणार. इंडियन मार्केट एवढं स्ट्रॉंग का आहे गेल्या काही दिवसांपासून किंवा काही वर्षांपासून, जसं कोविड झालं तसं सगळ्यात फास्ट ग्रोईंग मार्केट आहे आपलं. त्याला कारण काय आहे, कारण का इंडियामध्ये एक स्टेबल गव्हर्नमेंट आहे. काय आहे, स्टेबल गव्हर्नमेंट आहे. आणि त्याच्यामुळे इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट येते आणि चायनाचा अल्टरनेटिव्ह म्हणून आपल्याकडे पाहिलं जाते. परंतु हे चित्र जर बदललं, हेच जर 220च्या आसपास आलं असतं आणि गव्हर्नमेंट चेंज झालं तरी फरक नसता पडला, परंतु स्ट्रॉंग गव्हर्नमेंट असणं खूप गरजेचं होतं. आता 240-50च्या आसपास आहे. त्याच्यामुळे पुढील काही दिवस मार्केट हे पाहण्याचा प्रयत्न करेल. मार्केट इन द सेन्स जे मोठे प्लेयर आहेत, FIs असतील किंवा बाकीचे लोक असतील बाहेरून इन्व्हेस्ट करणारे, ते हे पाहण्याचा प्रयत्न करते की गव्हर्नमेंट कसं फॉर्म होतं आणि त्यानंतर मार्केट पुन्हा एक डायरेक्शन पकडू शकतं. त्यामुळे पुढील काही दिवस जे ट्रेडर आहेत ना, त्यांनी अगदी सावध पवित्र घ्यायचं आहे. कोणतेही ट्रेड एक्स्ट्रा मोठे लाँग ट्रेड किंवा ज्याला ओव्हरनाईट कॅरी करणं म्हणते ना, ते सध्याला थोडं टाळायचं आहे. जोपर्यंत नवीन गव्हर्नमेंट फॉर्म होत नाही किंवा क्लिअर पिक्चर आपल्यासमोर येत नाही, तोपर्यंत आपण त्या गोष्टी टाळायच्या आहेत. जास्त ट्रेडच्या मागे लागायचं नाही आहे. काही चांगले स्टॉक खाली मिळालेले असतील. आता लक्षात घ्या, ज्या स्टॉकमध्ये आज भेलसारखा स्टॉक आहे, VL सारखा स्टॉक आहे, एक वेळ 25% डाऊन झाले, 20% डाऊन झाले. आता विचार करा, जर हे 25-20% डाऊन झाले ना, त्यांना पुन्हा त्यांच्या जागेवरती जाण्यासाठी 35 ते 40% रॅली करावी लागणार आहे.
म्हणजे तुम्हाला एवढ्या डिस्काउंटमध्ये तो ट्रेड मिळत आहे. फक्त एकदा गव्हर्नमेंट फॉर्मेशनमध्ये जाऊ द्यात, जे चांगले स्टॉक आहेत ते निवडा आणि त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. आता उद्यासाठी महत्त्वाच्या ज्या लेवल असतील एकदा थोडक्यात सांगतो. आत्ता आपण 21,800 आहे. पुन्हा जर मार्केट या लेवलच्या वरती म्हणजे 22,000च्या वरती एकदा निघते ना, तर प्रयत्न करू शकता तुम्ही थोडंफार आणि कमी क्वांटिटीने ट्रेड घ्या. मुवमेंट फास्ट येऊ शकते आणि मार्केट अगदी 100-125 पॉईंटची कॅन्डल बनू शकते. आता अजून एक अगोदर लेवल सांगतो, एक महत्त्वाची गोष्ट आहे ती शेवटी सांगतो. काय होऊ शकतं, इथून मार्केट इथपर्यंत एकदा येऊ शकतं. ही जी लेवल आहे ना 22,350-400 ती महत्त्वाची असणार आहे. मार्केट जर पुन्हा उद्या किंवा परवा याच्या आतमध्ये आलं ना, तर समजून जा मार्केटमध्ये काहीही होणार नाही, जास्त फॉल येणार नाही. याच्या आतमध्ये येऊन जर मार्केटने सस्टेन केलं, त्याच्यामुळे ही जी लेवल आहे ना ती सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. थोडी तुम्ही ड्रॉ करा तुमच्या चार्टवरती, म्हणजे 350, 375, 400 अशी तुम्हाला ती पाहायला मिळू शकते आणि मग ती लेवल आपल्यासाठी महत्त्वाची. मग काय होऊ शकतं, इथून मार्केट इथे येऊन जर रिजेक्शन फेस केलं तर मात्र पुन्हा 21,600 असेल, 21,200 असेल आणि 20,800 या लेवलपर्यंत फॉल होताना सुद्धा आपल्याला उद्या किंवा पुढील काही दिवसामध्ये पाहायला मिळू शकतो. सेम लॉजिक हे बँक निफ्टीसाठी सुद्धा अप्लाय करायचे. बँक निफ्टीचा चार्ट एकदा पाहून घ्या म्हणजे लक्ष देईल. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. जर तुम्ही एक्सटेंड केलं तर तुमच्या लक्षात येईल. काल ब्रेकआउट झाल्यासारखं वाटलं, आज पुन्हा ब्रेकडाऊन होऊन त्याच्या खाली. आता 47,400 ही लेवल खूप महत्त्वाची. जर 47,400च्या वरती निघालात तुम्ही तर मग पुन्हा एकदा बाईंगचा विचार तुम्ही करू शकता. काही हरकत नाही. मग 48,000पर्यंत मार्केट घेऊन जाऊ शकतं आणि याच्या आतमध्ये आलं तर मार्केटला 1-2-3 दिवस तरी लागणार आहे याच्यामधून सगळ्यामधून सावरायला. किंवा इथून जर रिजेक्शन येत आहे तर मात्र मग ही जी लेवल आहे अगदी 44,500 असेल किंवा जी फायनल लेवल आपण डिस्कस केलेली होती तिथपर्यंतसुद्धा 42,000पर्यंतसुद्धा मार्केट जाऊ शकतं. कारण की बँक निफ्टीमध्ये एक चांगला फॉल येईल. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त टेन्शन हे फिनान्सला असतं. का आता एक लक्षात घ्या, काय अजून एक कारण आहे की मार्केटवरती थोडी साशंकता येण्याची बाहेरच्या जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची. यावरती मी शक्यतो रविवारी एक डिटेल व्हिडिओ बनवू, मोठा असेल पण जे काही की पॉईंट्स आहेत कशावरती आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण काही BJP समर्थक नाही आहे किंवा काँग्रेस समर्थक नाही आहे, परंतु ज्या गोष्टी होऊ शकतात BJP गव्हर्नमेंट जे आहे किंवा BJPचा जो काही अजेंडा होता किंवा जे काही बोलत होते ना ते त्यांचं फक्त प्रोग्रेस किंवा डेव्हलपमेंट काय असू शकते याच्यावरती होतं. आणि जे काँग्रेस वगैरे जे होते ना त्यांचा फ्रीबीजवरती जास्त लक्ष होतं. पण जर हा फोकस फ्रीबीजवरती गेला म्हणजे जर यांचं गव्हर्नमेंट येतं आहे, आता येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही पण आलं आणि त्या पद्धतीनं जर दिसलं ना की गव्हर्नमेंट आहे त्यांचा कल फ्रीबीजवरती आहे तर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि आता फक्त यांचं गव्हर्नमेंट नाही तर BJPसुद्धा हा प्लॅन किंवा हे टॅक्टिक्स वापरू शकतात. कारण का त्यांना या रिझल्टमधून बरंच काही पाहायला मिळणार आहे की आपण जे डेव्हलपमेंट करत होतो तर काही ठिकाणी फ्रीबीजसुद्धा गरजेचं आहे. किंवा जो ग्रामीण भागामधून बॅकलॅश पाहायला मिळाला आहे BJPसाठी तर त्या सेक्टरवरती एक फोकस होऊ शकतात. कोणते सेक्टर महत्त्वाचे असतील त्यावरती आपण चर्चा करू. तर हे कारण असू शकतं. आणि आता टेक्निकल गोष्टी ज्या बोलायच्या आहेत ना ती महत्त्वाची टेक्निकल गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढे काही तुम्ही मी जेवढे वर्ष ट्रेडिंग करतो ना एवढी मोठी कॅन्डल स्क्रीनवरती पाहायला मिळालेली नाही आहे. हां 2009मध्ये वगैरे जे काही अप्पर सर्किट लोअर सर्किटचा खेळ झाला होता, परंतु आत्ता त्यानंतर जेवढं मार्केट आपलं स्मूथ झालं ना त्यानंतर अशा पद्धतीची कॅन्डल पाहायला मिळाली नाही आहे. मार्केटने एकदा एखादी कॅन्डल पाहिली म्हणजे एवढी मोठी मुवमेंट होऊ शकते हे एकदा मार्केटच्या लक्षात आलं तर ते रिपीट होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे एखाद्या न्यूजवरती जर 10%चे मुवमेंट निफ्टीमध्ये येऊ शकते, 10%चे मुवमेंट बँक निफ्टीमध्ये येऊ शकते तर हे पुन्हासुद्धा रिपीट होऊ शकतं. मग ते बजेटची कॅन्डल असू द्यात किंवा इतर कोणत्याही इव्हेंटची कॅन्डल असू द्यात. म्हणजे मार्केट आता मोठ्या कॅन्डलसाठी किंवा मार्केटला मोठी कॅन्डल ही सवयीची होऊ शकते हे एकदा लक्षात घ्यायचं. म्हणजे बऱ्याच वेळा आज मी कोणताही ट्रेड केलेला नाही आहे. काल सगळे प्रॉफिट आम्ही इथेच बुक केलं. तर मी स्वतः एक्झिट पोलसाठी ट्रेड घेतलं होतं. माझं हेच म्हणणं होतं की रिझल्टमध्ये BJP नाही जिंकलं तरी एक्झिट पोलमध्ये 100% जिंकणार आहे आणि त्यासाठीचे मी ट्रेड घेतले होते ते सक्सेसफुल झाले. त्यामुळे मी डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करण्याच्या विचारात नव्हतो. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ज्यांना प्लॅन करायचे ते 100 झाल्यावरती बिंदास प्लॅन करा, कमी क्वांटिटीने करा. मी स्वतः केलेलं नाही आहे त्याच्यामुळे मला काही आज ना प्रॉफिट आहे ना लॉस आहे. मी आज ट्रेडच केलेलं नाही आहे. पण हे आता इथून पुढे लक्षात ठेवायचे. एवढी मोठी कॅन्डल जर एकदा मार्केट बनवते ना तर ती पुन्हासुद्धा तुम्हाला कधीतरी पाहायला मिळणार आहे. म्हणजे एखाद्या इव्हेंटच्या दिवशी कशा पद्धतीने प्लॅन करायचं ते हे कॅन्डल पाहून तुमच्या लक्षात येणार आहे. आज सगळ्याच सेक्टरमध्ये फॉल आहे. म्हणजे निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस सगळे 8 ते 10%च्या आसपास फॉल होताना पाहायला मिळेल. निफ्टीमध्ये तरी बऱ्यापैकी रिकव्हरी होऊन नंतर 5-6%च्या आसपास बंद झालेली आहे. त्यामुळे पुढील 1-2 दिवस थोडं सावध राहा. नाही ट्रेड केलं काही हरकत नाही आहे किंवा स्कॅल्पिंग करू शकता. तरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे आवाजात थोडा डिस्टर्बन्स असू शकतो. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.